ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रमां सद्गुरुमतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधौ तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 126। काल आपण आकाशाचं अंतकरण व्यान वाहनावर बसून स्तोत्रद्वारात येतं, शब्द विषयाचा भोग भोगतं आणि वाचा त्याची सेवा करते। हे आकाशाचं अंतकरण काल बघितलं। वायूचं मन जे आहे ती समान वाहनावर बसून त्वचाद्वारात येतं, स्पर्श विषयाचा भोग भोगतं आणि हात पाणी म्हणजे हात त्याची सेवा करतात। आज आपल्याला तेजाचं बघायचं आहे। तेजाची जी बुद्धी आहे ही करती व भोगती उदान वाहनावर बसून चक्षुद्वारात येऊन रूप विषयाचे ग्रहण करते आणि तिचा सेवक पाय आहे तो तिला रूप पाहावयास नेतो। म्हणजे डोळ्याने प्रिय पदार्थ पाहिल्याने बुद्धी सुखदुःखाची भोगती होते, पण तू तिचा दृष्टा अभोक्ता आहेस। बुद्धी कोणत्या भूताची तर बुद्धी तेज भूताची आहे आणि ही जी बुद्धी आहे ती करती भक्ती सांगितलं। बुद्धीमध्येच आधी स्फुरण होतं अंतकरणामध्ये। नंदाताई पाटील कॅमेरा बंद करा। बुद्धी ही करती भक्ती आणि कोणत्या वाहनावर बसून येते तर उदान वाहनावर बसून चक्षुद्वारात येते म्हणजे डोळ्यामध्ये येते। आधी बुद्धीमध्ये स्फुरण पावतं काय करायचं ती, पुन्हा ती उदान वाहनावर बसते आणि चक्षुच्या द्वारात येऊन कुठलं तरी रूप विषय बघण्याचं तिला इच्छा होते। कुणी सांगितलं खूप इथं चांगलं काहीतरी बघायला आहे बगीच्यामध्ये किंवा गावामध्ये कुठं नाटक आले खूप चांगले, तिथं बघायला चला, संग्रहालय आले प्राणी संग्रहालय, तिथं बघायला जाऊ वाटायलं। ती कुणाला जाऊ वाटायलं तर सुरुवातीला बुद्धीला। मग बुद्धीनं काय केलं, उदान वाहनावर बसली आणि चक्षुद्वारात आली, डोळ्याला चक्षुच्या द्वारात आली आणि काय केलं, आता बघावं वाटायलंय तर सेवा कोण करतं तर तिथपर्यंत घेऊन कोण जातं तर पाय घेऊन जातात तिथपर्यंत बघायला, म्हणून पाय हे तिचे सेवक आहेत। रूप विषयाचा ती भोग भोगते। पाय तिथपर्यंत घेऊन गेल्यावर तिथलं जे दृश्य बघितलं, जी बघायचं होतं ते आणि दृश्य बघितल्यानंतर सुख कुणाला झालं तर बुद्धीला झालं। बुद्धी करती भोगती असल्यामुळं सुखाचा अनुभव बुद्धीला येतो, सुखाचा आणि दुःखाचा अनुभव बुद्धीला येतो। म्हणजे डोळ्याने प्रिय पदार्थ पाहिल्याने बुद्धी सुखाची भोगती होते, पण तू तिचा
दृष्टा अभोक्ता आहेस. मग ही जी आपण संग्रहालय आलं गावामध्ये आणि तिथं बघायला बुद्धीला जाऊ वाटलं. मग ती उदान वाहनावर बसली, चक्षुद्वारात आली, पायानं तिची सेवा केली आणि तिथं गेल्यानंतर रूप बघितलं आणि रूप बघितल्यानंतर सुख झालं. सुखाचा भोग बुद्धीनं भोगला. इथं आत्मा काय करतो तर आत्मा पण तू तिचा दृष्टा अभोक्ता आहेस. ते सुख तू भोगलेलं नाहीस, तर ती सुख कुणी भोगलं? बुद्धीनं भोगलं. मग इकडं सगळं ही परस्परच झालं. मग आत्मा ह्याच्यापेक्षा वेगळा दृष्टा आहे. त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असं म्हणावं. ओम नमः शिवाय. सांगा, बुद्धी कोणत्या वाहनावर बसून कुठं जाते, कोणता भोग भोगते आणि सेवा कोण करतं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बुद्धी उदान वाहनावर बसते, चक्षुच्या दारात येते, रूप विषय भोगते आणि पाय तिची सेवा करतात. पाय तिची सेवा करतात. आता मग ही पायानं सेवा केली तर सुख दुःख कोणाला झालं? ती रूप बघितल्यानंतर सुख कोणाला झालं? आत्म्याला झालं का बुद्धीला झालं? बुद्धीला झालं. बुद्धीला झालं. मग आत्मा इथं काय? आत्मा इथं दृष्टा आहे. हा, दृष्टा कशाला म्हणावं? दृष्टा कशाला म्हणावं? दृश्याहून भिन्न राहून त्याला पाहतो जाणतो म्हणून त्याला दृष्टा म्हणावं. इथं दृश्य कोण आहे? इथं आत्मा दृष्टा आहे, तर दृश्य कोण आहे? इथं कशाला पाहतोय इथं आत्मा? ओम नमः शिवाय. बोला, हात वरी करा कोणाला येतंय ते. कोण आहे इथं दृश्य? कशाचा दृष्टा झाला आत्मा इथं? प्रत्येक तत्वाचा दृष्टा सांगितलं तर इथं कोणत्या तत्वाचा दृष्टा आहे आत्मा? सुनंदाताई पाटील बोला. बुद्धीचा. हा, बुद्धीचा दृष्टा इथं. बुद्धीहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो. बुद्धी भोग भोगते, उदान वाहनावर बसून चक्षुद्वारात जाऊन रूप विषय भोगते, पाय सेवा करतात, ही व्यवहार झाला सगळा. पण तू कोण आहेस इथं? आत्मा तर तू दृष्ट आहेस. मग इथं कशाचा? बुद्धीचा दृष्टा आहे आत्मा. त्या बुद्धीहून भिन्न राहून ह्या सगळ्याहूनच भिन्न येतो. उदान वाहनाहून चक्षुहून सगळ्याहूनच भिन्न येतो. म्हणून हा इथं बुद्धीचा दृष्टा आत्मा तू आहेस. तू म्हणजेच बुद्धी नाही, तू म्हणजेच उदान वाहन नाही, किंवा तू म्हणजेच चक्षु नाही. तू म्हणजेच त्याचा भोग जो होतो रूपविषयी तेही नाही, आणि पाय जातात चलत ते पायसुद्धा तू नाहीस. तर ह्या सर्वाहून तू वेगळा, ह्या सगळ्यांचा तू द्रष्टा आहेस, असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. आपाचे चित्त ही कोणत्या भूताचं आहे? तर आपाचं आहे. ही आपाचंच का? बुद्धी तेजाचीच का सांगितली? तर बुद्धी ही तेजस्वी असते, अग्नीसारखी. आपण म्हणतो बघा, त्याला लय लवकर लक्षात राहतो, त्याची लय बुद्धी तेज आहे असं म्हणतो सुद्धा आपण. म्हणून बुद्धी तेजाची आहे. आणि आता आपाचं चित्त हे कर्तभोक्ता आहे. इथं चित्त कर्तभोक्ता आहे. चित्ताच्या सत्तेवरच सगळं चालतं, म्हणून चित्त कर्तभोक्ता आहे. प्राणवाहनावर बसून जीवाद्वारात येऊन रस विषय भोगते आणि त्याची सेवा शिष्ण रसाचा त्याग करते. म्हणजे जीवेने मधुरादी करून अनुकूल प्रिय रस व कडू इत्यादी प्रतिकूल अप्रिय, प्रतिकूल म्हणजे अप्रिय रस चाकल्याने चित्त सुखदुःखाचे भोगते होते. तथापि तो त्याचा अभोक्ता आहेस.
तू त्याचा भोग घेत नाहीस तर तू काय आहेस? ह्याचा तू अभोक्ता आहेस. ही आपाचं सांगितलं. चित्त ही काय आहे? आपाचं आहे. कारण चित्त कसं आहे बघा, जलाप्रमाणे द्रवीभूत होतं. चित्त जलाचंच आहे. काही अघटित घटना जर घडली तर आपल्याला चित्त जलाप्रमाणे द्रवीभूत होतं चित्ताच्या ठिकाणी. म्हणून चित्त जलाचं सांगितलेलं आहे. एकदम धस्कन जर केलं तर चित्ताचं, आपण म्हणतो काय माझ्या चित्ताचं पाणी पाणी झालं. एखादं लहान मुलं आहे आपलं दारात खेळायलेलं आहे आणि त्याचा आवाज आला आणि गाडीचा आवाज आला, तर त्याचा रडण्याचा आणि गाडीचा एकदा जर आवाज आला तर आपण पळत जातो, म्हणतो किती भीती वाटली, माझ्या सगळं चित्ताचं सगळ्या अंगाचं पाणी झालं. म्हणजे जलाप्रमाणे चित्त असल्यामुळं तो जलाचं आहे. आणि प्राण वाहनावर बसून जीवाद्वारात येऊन रस विषय भोगतो. प्राण वाहनावर बसतो. चित्त काय करतं? प्राण वाहनावर बसतं. प्राणसुद्धा ही जी आपाचं आहे, चित्त प्राण प्राणवाहनावर बसतं म्हणजे ही प्राणसुद्धा काय? आपाचं आहे. प्राण आपा म्हणजे पाणी. प्राणसुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून हा प्राण आपाचा आहे. प्राणवाहनावर बसून जीवाद्वारात येऊन, जीवासुद्धा कशी असते बघा? ओलीच असते. जीवासुद्धा ओलीच असते. रस ग्रहण करते. रस जे ग्रहण करते, रस तो ओला असतो. म्हणून जलाचा आहे. चित्त प्राणवाहनावर बसून जीवाद्वारात येऊन रस विषयाचा भोग भोगते. रससुद्धा जलरूपच आहे. रस आपण म्हणतो पण रस पातळच असतो, जलरूप असतो, जलासारखा असतो. म्हणून रस विषयात भोगते आणि त्याचा सेवा शिष्ण रसाचा त्याग करते. शिष्णसुद्धा जलाचा त्याग करते, म्हणजे मूत्राचा त्याग करते. म्हणून हे सुद्धा जलाचं सांगितलेलं आहे. म्हणजे जिवेने मुद्रादी करून आपल्या जिवेनं आपण गोड, आंबट, तुरट, खारट ही जी रस आहेत, मधुर, अनुकूल किंवा प्रतिकूल, अनुकूल म्हणजे प्रिय रस आणि कडू इत्यादी प्रतिकूल म्हणजे अप्रिय रस, ह्या जिभेनं आपण चाकतो. जेव्हा गोड रस आपण चाकतो, अनुकूल रस आपल्याला जो आवडतो तो रस आपण चाकतो, तेव्हा काय होतं? सुख होतं. सुख कुणाला होतं? तर चित्ताला होतं. का तर चित्त कर्ता भोगता आहे. आणि जेव्हा कडू पदार्थ एखादा तोंडात गेला, आपण थुकून टाकतो. दुःख सुद्धा चित्तालाच होतं. सुखदुःखाचं भोगतं होतं. चित्त कोण आहे? ह्या सुखदुःखाचा भोगता आहे. तथापि तू त्याचा दृष्टा अभोक्ता आहेस. ओम नमः शिवाय. चित्ताचं सांगा, चित्त कशावर बसतं, कुठं जातं, कोणता विषय भोगतं आणि तो कसा दृष्टा आहे, कोण दृष्टा इथं कसा आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय. चित्त चित्त हे प्राणवाहनावर बसून जीवाद्वारात येते आणि तिथे रस विषय भोगते. त्याचा सेवक शिष्ण आहे. सेवक शिष्ण आहे, तो रसाचा त्याग करतो. म्हणजे आपण जीवेला जे गोड, आंबट, कडू ते खातो ना, म्हणजे चांगलं वाईट आपल्याला जे लागतं ते टाकल्यानंतर चित्त ते टाकल्यानंतर चित्त त्याचं म्हणजे भोगतं ते सुख. गोड असेल तर मधुर असेल तर सुख आणि कडू आंबट असेल तर दुःख. हे त्याचा भोगता कोण आहे? त्याचं चित्त आहे. बरोबर आहे? हो बरोबर आलं, बरोबर आलं. आणि त्याचा द्रष्टा तो म्हणजे तू अभोक्ता, म्हणजे हे काही भोगत नाही, तू फक्त त्याचा दृष्टा आहेस. असं आहेस. शिष्ण काय करतं? ती कडू अप्रिय जी असतात निरुपयोगी जलद्रव्य ते बाहेर टाकतं मूत्राच्या रूपानं. म्हणून सुद्धा जलाचा भाग आहे. प्राण का जलाचा भाग आहे हो? प्राण जलाचा भाग का सांगितला?
ओम नमः शिवाय. कारण प्राण हा जलाशिवाय राहू शकत नाही. 2 दिवस पाणी नाही मिळू द्या, प्राण निघून जातो. प्राण जलाशिवाय राहू शकत नाही, म्हणून प्राण हा जलाचा भाग आहे. चित्तसुद्धा काही अघटित जर घडलं तर चित्ताचं पाणी पाणी होतं, द्रवीभूत चित्त होतं, म्हणून चित्त ही जलाचा भाग आहे. जीवा हा कार जलाचा भाग आहे. का सांगितलं जीवा जलाचा भाग आहे म्हणून? जीवा ही ओली असते म्हणून सांगते. ओम नमः शिवाय तुमच्या चरणाला वंदन. जीवा अखंड ओली असते. रस सुद्धा जलाचा भाग आहे. रस ही विषय, पण ती सुद्धा रसरूप म्हणजे द्रव्य रूपच असतो. म्हणून ही तत्व जलाचे सांगितलेले आहेत. याचा तू कसा आहेस? कोण आहेस याचा तू? ओम नमः शिवाय. याचा तू द्रष्टा आहेस. दृष्टाची व्याख्या. दृष्टा कशाला म्हणतात? द्रष्टावून भिन्न राहून द्रष्टाला पाहतो जाणतो त्याला द्रष्टा म्हणावे. तर दृश्य काय आहे आणि दृष्टा काय आहे? कोण आहे? दृश्य कोण आहे इथं? आत्ताच्या प्रश्नामध्ये दृश्य कोण आहे? ओम नमः शिवाय सांगू? हो ओम चित्त दृश्य आहे. हा. आणि दृष्टा? चित्त दृश्य. दृष्टा आणि दृष्टा तू आहे. तू म्हणजे आत्मा. मी. तुम्ही आहे का? मी आहे का? मी आहे. दृष्ट मी आहे आणि चित्र दृष्ट आहे. मी म्हणजे आत्मा. माझ्या मध्ये जे चैतन्य आहे ते आत्मा. मी दृष्ट आहे. आपला विचार करायचा, दुसऱ्याचा नाही विचार करायचा. माझ्यामध्ये आत्मा आहे, तुमच्यामध्ये नाही का? म्हणून मी दृष्टा आहे. पृथ्वीचा अहंकार हा करता भोगता आपण वाहनावर बसून घ्राणद्वारात येऊन गंध विषय भोगतो आणि त्याचा सेवक गुद मलाचा त्याग करते. म्हणजे नाकाने फूल, अत्तर इत्यादी अनुकूल सुगंध आणि प्रतिकूल दुर्गंध याचे ग्रहण केल्याने अहंकार सुखदुःखाचा भोगता होतो. तो त्यास जाणणारा अभोक्ता आहेस. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखे नाहीत. पृथ्वीचा अहंकार हा पृथ्वीचा गुण आहे. कोणत्या भूताचा अहंकार? पृथ्वी भूताचा अहंकार आहे. हा अहंकार करता भोगता आहे. आपण वाहनावर बसतो. आपण हा प्राणवायू. आपण प्राणवायू ह्या वाहनावर जी वायू आहे ती आपण वायू आहे. त्याच्यावर अहंकार आपण वाहनावर बसून घ्राणद्वारात येऊन, घ्राण म्हणजे नाक, दुर्गंध सुगंध नाकानं येतो. घ्राणद्वारात येऊन गंध विषय भोगतो. म्हणजे सुगंध किंवा दुर्गंध याचा भोग तो भोगतो आणि त्याची सेवक गुदमलाचा त्याग करते. म्हणजे नाकाने फूल, अत्तर इत्यादी आपण जी सुगंध घेतला तेव्हा सुख होतं अहंकाराला. आणि जेव्हा दुर्गंध येतो तेव्हा आपण नाकाला पदर लावतो, रुमाल लावतो. तिथून ज्या ठिकाणी दुर्गंध आहे तिथं ते अहंकार दुखावला जातो. अहंकार भोगतो सुखाचा आणि दुःखाचा. सुगंध आणि दुर्गंध आल्यामुळं प्रतिकूल दुर्गंध आहे, ग्रहण केल्याने अहंकार सुखदुःखाचा भोगता होतो आणि तू त्याचा जाणणारा अभोक्ता आहेस. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखे नाहीत. अहंकार कोणत्या वाहनावर बसतो, कुठं जातो? ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय. अहंकार हा पृथ्वीभूताचा आहे आणि तो त्याला कसा भुगता आहे. तो आपण वाहनावर बसून ग्रहांद्वारे येतो आणि तिथं गंध विषय भोगतो आणि त्याचा सेवक बुध. तर बुध काय करतो? माझा त्याग करतो.
जर आपण एका नाकानं सुगंधी फुल आपला वास घेतला त्याचा आत्तरी त्याचे म्हणजे चांगले वाईट दुर्गंध ते ग्रहण केल्यानंतर अहंकार सुख दुःखाचा भोगता आहे. म्हणजे आता जे काही सुख दुःख आपण नाकानं चांगलं सुगंधी वास घेतला किंवा एखादी दुर्गंधी आली हे हे जे आपण घेतो नाकानं त्याचा भोगता अहंकार आहे. पण त्याचा भोगता अहंकार आहे पण मी नाही, मी अभुक्त आहे. मी म्हणजे कोण? आत्मा. मी म्हणजे आत्मा, मी अभुक्त आहे आणि अहंकार त्या सुख दुःखाचा भुक्त आहे. म्हणजे आणि बोला बोला. काय ओम नमः शिवाय. तर सुखदुःखात झालं ना, सांगितलं पूर्ण. सुखदुःखाचा भोगता अहंकार आहे म्हणून मी त्याहून वेगळं आहे. सुखदुःख मी भोगत नाही तर मी दृष्टाच आहे. इथं सुद्धा मी दृष्ट आहे, सर्वांचा हे आम्ही दृष्ट आहे. अहंकार माझ्याहून भिन्न आहे, घाण सुद्धा माझ्याहून भिन्न आहे. जो हो म्यूट करत आहे. गंध सुद्धा माझ्याहून वेगळा आहे. ही सगळं वेगळं आहे आणि मी ह्याच्यापेक्षा वेगळा दृष्ट आहे. ह्या सर्वच तत्वाचा मी दृष्ट आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. अशा रीतीने कर्त्या भोक्त्याच्या प्रक्रियेचे निरूपण केल्यानंतर पुढे दुसऱ्या प्रकाराने आकाशादी पंचमाभूतापैकी प्रत्येकाचे 5-5 तत्वे गुरु सांगतात. इथं कर्त्या भोक्त्याचं निरूपण केलं आणि ही निरूपण आता संपलेलं आहे, झालेलं आहे. आता दुसरं काल द्रव्याचं सांगा म्हणू लागले. मीनाताई आहेत का? जाती गुण क्रिया आश्रित. हां जाती द्रव्याचं काल तुम्ही विचारलं होतं. द्रव्य कशाला म्हणावं लिहून दिलेलं आहे पहिलं, पण तरी सुद्धा आणखीन एक वेळेस घ्या. जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम. जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम. जिथं जात आहे, गुण आहे, क्रिया आहे त्यालाच द्रव्य असं म्हणावं. मग दोन द्रव्यामध्ये संग होतो. संग नाम संबंध हा व्याख्या. जाती गुण क्रिया, जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम. आश्रयत्वम द्रव्यम म्हणजे जाती गुण क्रिया ह्याचा आश्रय ज्या घेतो त्याला द्रव्य असं म्हणावं, किंवा ज्याच्यामध्ये जात आहे, गुण आहे, क्रिया आहे त्याला द्रव्य असं म्हणावं. म्यूट करा मीनाताई म्यूट करा, खरखर आवाज येतो. ज्याच्यामध्ये जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम एवढंच घ्या. मी समजून सांगायले पण तुम्हाला ती म्हणजे हे व्याख्या कशी, ह्याचा अर्थ काय ते एवढंच घ्या. जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम. आता समजून घ्या. नुसतं जिथं जात आहे, गुण आहे आणि क्रिया होते त्याला द्रव्य असं म्हणावं मराठीमध्ये. आता आंब्याला जात आहे आंबा म्हणून, त्या आंबटपणा त्याच्यामध्ये गुण आहे आणि क्रियासुद्धा होते. ढाळ्या वाढतात, कापल्या तरी पुन्हा येतात म्हणून क्रिया होते. आंब्यामध्ये ही क्रिया होते आणि त्या आंब्याच्या झाडावर एखादी कोकिळा येऊन बसली तर तिला सुद्धा कोकिळा ही जात आहे, तिथं सुद्धा क्रिया होते. ती आंबा खाते आणि तिच्यामध्ये सुद्धा गुण आहे, ती गायन करते किंवा बोलते. म्हणून जाती गुण क्रिया जिथं आहे,
जातीगुण क्रिया आहे त्याला द्रव्य असं म्हणावं आणि दोन द्रव्यामध्ये संघ होतो. संघ नाम संबंध हा संघाची व्याख्या. संघ नाम संबंध हा द्रव्याचं काय लिहिलं? ओम नमः शिवाय. द्रव्याची व्याख्या काय लिहिली? ओम नमः शिवाय. जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्य. द्रव्य हा जाती गुण क्रिया जिथं आहे संघ नाम संबंध हा. ही संघाची व्याख्या. संघ म्हणजे संघ नाम संबंध हा. आता संघ दोन द्रव्यामध्ये होतो. द्रव्य आलं का लक्षात? मग द्रव्य म्हणजे जिथं जात आहे गुण आहे क्रिया होते त्याला द्रव्य असं म्हणतात. आणि दोन वेगळे नाव आहेत. संघ नाम संबंध हा दोन वेगळे जाती गुण क्रिया एकाला आहे आणि दुसऱ्याला पण आहे. तिथं संबंध होतो, संघ होतो दोन वेगवेगळ्या वस्तूमध्ये. झाडात जात आहे, नाम आहे, क्रिया आहे, जाणे येणे ही अशा प्रकारे झाडामध्ये ही सगळं बसतं. झाडाला कोणतंही झाड असू दे त्याला झाड त्या झाडाला पेरूचं झाड कोणी म्हणतं, चिंचाचं झाड म्हणतं, आंब्याचं म्हणतं, त्यालाही नाव आहे झाडाला. आणि त्याची जात सुद्धा तीच आहे, चिंचाची जात, आंब्याची जात, नाव आहे त्याला. तिथं क्रिया पण होते. ते मोठं होतं, वाढतं, तिथं क्रिया होते. म्हणून आणि त्याच्यावर आपण तोडलं, तिथं जाऊन आंबा तोडला आपण, तर आपल्याला सुद्धा मनुष्यानं जरी तोडला तरी मनुष्याला सुद्धा जात आहे, त्याला सुद्धा नाम आहे आणि तिथं सुद्धा क्रिया होते. कोणी जरी दोन संघ नाम संबंध हा दोन द्रव्यामध्ये क्रिया होते. दोन द्रव्य म्हणजे चिंचाचं झाड आणि मनुष्याशी सुद्धा दोन द्रव्यच झाले, किंवा पेरूचं झाड आणि पक्षीशी सुद्धा दोन द्रव्यच झाले. आणि दोन द्रव्यामध्ये संबंध होतो. द्रव्य का म्हणावं त्यांना? आता आंब्याच्या झाडाला द्रव्य का म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई तुमचा संबंध होतो म्हणून म्हणावं का ताई? त्याच्यामध्ये व्याख्या काय सांगितली द्रव्याची? जाती गुण क्रिया हा. आश्रयत्वम द्रव्य. मग ह्याचा अर्थ काय होतो? जिथं जात आहे, गुण आहे, क्रिया आहे त्याला काय म्हणावं? द्रव्य म्हणावं. द्रव्य. हा. मग आंब्याचं झाड ही सुद्धा एक द्रव्य आहे आणि त्याच्यावर येऊन बसलेली कोकिळा ही सुद्धा द्रव्यच आहे. द्रव्याची व्याख्या काय? जिथं जात आहे, जिथं गुण आहे, जिथं क्रिया आहे होते त्याला द्रव्य म्हणावं. ज्याला जात आहे, ज्याला गुण, ज्याच्यामध्ये गुण आहे आणि ज्याच्यामध्ये क्रिया होते त्याला द्रव्य म्हणावं. मग दोन द्रव्यामध्ये संबंध होतो. मग झाडाला पण द्रव्य म्हणता येतं, पक्षाला पण द्रव्य म्हणता येतं. झाडामध्ये सुद्धा जाती गुण क्रिया आहे, पक्षामध्ये सुद्धा जाती गुण क्रिया आहे. म्हणून ह्या दोन द्रव्यामध्ये संबंध होतो. संबंध होतो म्हणजे संघ होतो. संघ नाम संबंध हा दोन वेगवेगळे नाव आहेत त्यांचे. झाड एक नाव आहे आणि पक्षी एक नाव आहे. या दोन नावाचे दोन वेगळे वेगळे द्रव्य आहेत. द्रव्याची व्याख्या द्रव्य दोन वेगळे वेगळे, ह्याचा संबंध होतो. आलं का लक्षात? काकी काय सांगितलं? संबंध काय? द्रव्य कशाला म्हणावं आधी सांगा. द्रव्य कशाला म्हणावं? थोडं सुनीता, द्रव्य कशाला म्हणावं? जाती गुण क्रिया. हां, जाती गुण आश्रयत्वम हां म्हणजे झाडामध्ये ती क्रिया आहे, वाढायची समजा, फळ येण्याची. तोडणारा पण जाते, तोडणाऱ्याला पण, आणि झाडाला पण जात गुण आहे. आधी एकाचं सांगायचं, दोन्ही मिक्स नाही करायचं. झाडामध्ये कोणती जाती, कोणता गुण आणि कोणती क्रिया हे सांगायचं आणि त्याच्यानंतर पक्षाची सांगायचं. आता पेरूचं झाड आहे, त्याच्यामध्ये कोणती जात आहे, त्याची क्रिया कोणती होते? त्याला पेरू येते, क्रिया होते, वाढतं झाड. आणि त्याला नाव आहे पेरूचं झाड, वृक्ष म्हणून. पेरूचं झाड. हा. पोपटाला पण, पोपटाचं नाव आहे, त्याला पण जात आहे पक्षी म्हणून.
ती पण क्रिया, लहानाचा मोठा होतो पोपट सुद्धा. हो हो. आणि दोन्हीमध्ये संघ होतो पुन्हा. पोपट पेरू खातो, दोन्हीमध्ये संघ झाला. जेव्हा पोपट यानं येऊन पेरू खाल्ला तेव्हा दोन्हीमध्ये संघ झाला. संगनाम संबंध हा. दोन क्रियामध्ये संघ झाला. हा, आलं का लक्षात मीनाताई? आले का हो लक्षात? हो हो, आले आले. द्रव्य कशाला म्हणावं मग? मराठीत सांगा. ती जाती गुण क्रिया ती आश्रयवत्तम ती राहू द्या, मराठीत सांगा बरं. कळालं का? द्रव्य कशाला म्हणावं? द्रव्य हे आंब्याचं झाड, ही आंब्याची झाड एक झाड, आंब्याला फळ लागतं ती क्रिया, आणि त्याच्या वर पोपट पक्षी बसतात खातात, त्या दोन्हीचा म्हणून द्रव्य संगनाम संबंध हा होतो दोन्ही. तुम्हाला फक्त द्रव्याचं विचारले, द्रव्य कशाला म्हणावं एवढंच सांगा. पोपटाकडे जाऊच नका. द्रव्य, द्रव्याची सांगा. जाती, गुण आणि क्रिया तिन्ही ज्याच्यामध्ये आहे त्याला द्रव्य म्हणावं. मग आंब्याचं झाड आहे, त्याची कोणची जात आहे? आंब्याच्या झाडाची आंबा ही जात आहे. आंबा, आंबाची जात. क्रिया काय होते? आंबा येतो. फांद्या वरी झाड मोठं होतं का नाही? क्रिया होते त्याच्यामध्ये. झाड मोठं होतं, पाण्याची जात पांढऱ्याला तोड लागून आंबा येतो. मग ही क्रिया होते. आणि गुण कोणता आहे त्याचा? जाती गुण क्रिया तीन सांगितलं द्रव्यामध्ये. गुण कोणता आहे? तर आंबट आहे आंबा, गोड आहे आंबा, कसा काय असणार? त्याची ती त्याच्यामध्ये जे गुण आहे तो गुण. मग जाती गुण आणि क्रिया जिथं होते त्याला काय म्हणावं? द्रव्य म्हणावं. द्रव्य, हा. जाती गुण आणि क्रिया जिथं आहे त्याला द्रव्य म्हणावं. मग पक्षाची कोणती जात आहे, त्याचा कोणता गुण आहे आणि कोणती क्रिया होते? पक्षी, पक्षाची जात आहे पोपट, आणि तो सुद्धा वाढतो. छोटासा जन्मताच तेवढा राहत नाही, त्याच्यामध्ये वाढ होते म्हणजे क्रिया होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुण आहे. पोपट बोलतो का नाही? बोलतो पोपट. आपण शिकविल्यानंतर त्याच्यामध्ये तो गुण आहे. मग पोपटामध्ये सुद्धा जाती गुण क्रिया आहे, आणि झाडामध्ये आंब्याच्या सुद्धा जाती गुण क्रिया आहे. आणि ही दोन द्रव्य झाले. पोपट एक द्रव्य आणि झाड एक द्रव्य. मग दोन द्रव्यामध्ये संबंध होतो म्हणजे पोपट येऊन आंब्याच्या झाडावर बसतो आणि आंबा खातो. इथं संबंध झाला दोन्हीचा. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? झाडाला, पक्षाला सुद्धा जात गुण आहे, क्रिया आहे. जसं कोकिळा गाते ही क्रिया होते, पण आत्म्यामध्ये जातही नाही, गुणही नाही, क्रियाही होत नाही. आत्म्याची जात कोणती? आत्म्याला जात नाही. आत्म्यामध्ये कोणता गुण आहे? कोणता गुण आहे? आंबट आहे का, तुरट आहे का, खरट आहे? कोणता, कसा आहे आत्मा? आत्म्यामध्ये कोणताही गुण नाही. आत्म्याला जात नाही, आत्म्यामध्ये गुण नाही, आणि आत्मा कोणतीच क्रिया करत नाही. आत्मा का क्रिया करत नाही? आत्मक्रिया करतो. सांगा. आत्मा अक्रिय, निसंग, निर्विकार आहे. तो कोणतीच क्रिया करत नाही. क्रिया करण्यासाठी अवयव लागतात. हात पाय काहीच नाहीत आत्म्याला. किंवा झाड आहे ती वाढते, आत्मा रावलेलाही नाही, काहीच नाही. तो जसा आहे तसाच आहे आत्मा. त्याच्यात काहीच फरक पडत नाही. जन्मलो तेव्हा सुद्धा आत्मा तसाच होता, तेवढाच होता. आपण म्हणतो मी लहान होतो तेव्हा, मग मीच होता ना लहान होता तेव्हा सुद्धा. आता सुद्धा मीच आहे, आणि तो मी जसा आहे तसाच आहे. तो लहान नाही, मोठा नाही, तरुण नाही, म्हातारा नाही, काहीच नाही. तो जसा आहे तसाच आहे, म्हणून त्याच्यामध्ये क्रिया होत नाही. आता प्रक्रिया 6वी. अशा रीतीने कर्त्या भोक्त्याच्या प्रक्रियेचे निरूपण केल्यानंतर पुढे दुसऱ्या प्रकाराने आकाशादी पंचमाभूतापैकी प्रक्रियेची 5 तत्वे गुरु सांगतात.
प्रक्रिया 6वी. गुरु म्हणतात आकाशाची अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द अशी 5 तत्वे आहेत. कशाची तत्वे ही 5? आकाशाची. आकाशाची कोणती तत्वे आहेत आकाशाची? ओम नमः शिवाय. अंतकरण, ज्ञान, सूत्र, वाचा आणि शब्द अशी आकाशाची तत्वे आहेत. ही ओम नमः शिवाय. किती तत्वे ही आकाशाची? ही 5 तत्वे आकाशाची आहेत. पुन्हा शिष्य म्हणतो अंतकरणादी तत्वे आकाशाची आहेत असे आपण म्हटले. ही आकाशाची असण्याचे कारण काय? ही कशामुळे आकाशाचीच आहेत? याचं कारण काय? तुम्ही सांगितलं अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द ही 5 तत्वे आहेत. ही कशाची? आकाशाची आहेत. पण आकाशाची कशावरून? ह्याचं कारण काय? गुरु म्हणतात स्फुरणरूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होतं. अंतकरणात पहिल्यांदा स्फुरण होतं. कोणतंही कार्य करायचे तर प्रथम कुठं स्फुरण होतं? तर अंतकरणामध्ये स्फुरण होतं आणि ते आकाशापासूनच होतं, उत्पन्न होतं ते स्फुरण आणि त्याच्यातच लय पावतं. आकाशातूनच उत्पन्न होतं आणि आकाशातच लय पावतं. कोणतीही अपेक्षा आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाली, लाडू खाऊ वाटला, अंतकरणामध्येच उत्पन्न झाला, ती वासना अंतकरणामध्ये उत्पन्न झाली आणि तिथंच लय पावली. म्हणून हे आकाशाचे आहे. व्यान सर्व अंगात आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आहे. आकाश कसं सगळीकडं आहे. आकाश नाही असं ठिकाणच नाही. कुठं कुठं नाही व आकाश. आंबेजोगाईला आहे आणि परळीला नाही किंवा दुसऱ्या देशात नाही असं नाही. तर आकाश सर्वव्यापी आहे, सगळीकडं व्यापलेलं आहे आकाश. तसंच शरीरामध्ये व्यानवायूसुद्धा. व्यानवायूचं काम काय हो शरीरातलं? काय करतो व्यानवायू शरीरामध्ये? आपण कोष्टक बघितलेलं आहे आकाश व्यानवायूवर बसून. कोणतं काम करतो व्यानवायू? सांध्याची आपल्या हालचाल करतो सगळ्या शरीरातल्या, सगळीकडं. म्हणून सगळ्या शरीरात तो असतो, सर्व अंगात आकाशाप्रमाणे सर्व व्यापी असतो. म्हणून आकाशाचा आहे. श्रोत्र इंद्रिय आकाशाचा गुणच आहे. शब्द ही आकाशाचा गुण सांगितला. आकाशामध्ये कोणता गुण आहे? तर शब्द गुण. एकच गुण आहे आकाशामध्ये. तत्व क्रम तत्वाचा सांगा बरं, आहे का लक्षात? पंचमहाभूताचा क्रम आकाश, त्याच्यानंतर कोणतं? आकाश, वायू, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मग आकाशामध्ये आकाश, वायू, ज्ञान आणि पृथ्वी. व्यान नाही. आकाश व्यानभूत नाही. आकाश, वायू, हो. पुन्हा तेज, हां, आप म्हणजे जल आणि पृथ्वी. तर आकाशामध्ये एकच गुण आहे. कोणता गुण आहे आकाशामध्ये? आकाशाचा गुण कोणता? शब्द गुण आहे आकाशामध्ये, एकच गुण आहे. दुसरं भूत कोणतं? वायू. वायूमध्ये 2 गुण आहेत. कोणते कोणते गुण आहेत वायूमध्ये? लिहून दिलेले तुम्हाला. शब्द आणि स्पर्श. वायूचा स्पर्श होतो का नाही? थंडी वाजते, गरमी होते हवा सुटल्यानंतर. म्हणून आकाशामध्ये एकच गुण आहे शब्द. दुसरं भूत जी वायू, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. तिसरं जे आहे तेज म्हणजे अग्नी, ह्याच्यामध्ये 3 गुण आहेत. कोणते गुण आहेत? 3. ओम नमः शिवाय. आहे का लक्षात सांगितलेलं? कोणते गुण आहेत 3? ओम नमः शिवाय. शब्द, स्पर्श, गुण, रूप. हां, शब्द,
स्पर्श होतो वायूचा, हे अग्नीचा स्पर्श होतो, पोळतो का नाही अग्नी आपल्याला. आणि त्याच्यातून धड 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 असा अग्नी जर मोठा पेटला तर त्याच्यामध्ये शब्दगुण बाहेर पडतो, धड 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 वाजतो, तो तड 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 वाजतो असा. म्हणून अग्नीमध्ये शब्दगुण सुद्धा आहे. आणि स्पर्श पोळतो अग्नी, स्पर्शही आहे. आणि दिसतो सुद्धा. वायू दिसतो का? वायू दिसत नाही. म्हणून वायूमध्ये 2च गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. रूप नाही वायूमध्ये. अग्नीमध्ये 3 गुण आहेत, शब्द, स्पर्श आणि रूप. आणि आपामध्ये 4 गुण आहेत. कोणते गुण आहेत आपाचे? आहे का कुणाच्या लक्षात? आपाचे म्हणजे जलाचे 4 गुण. जलामध्ये 4 गुण आहेत. शब्द म्हणजे पाणी वाहू लागलं तर खळखळ आवाज येतो, त्याच्यामध्ये शब्द गुण आहे. मुद्रिका ताई बोलायचंय का? म्यूट करा. ओम नमः शिवाय. मुद्रिका ताई म्यूट करा. शब्द, स्पर्श, रूप ही 3 गुण अग्नीमध्ये आहेत. आणि जलामध्ये 4 गुण आहेत. आपामध्ये शब्द म्हणजे आवाज येतो पाण्याचा, पाणी वाहिले हे आपल्या लक्षात येतं. शब्द, पाणीचा स्पर्श होतो, वल्ल होतं का नाही आपलं गुण, अंग सगळं, कपडा पाण्यात भिजतो, वल्ला होतो. म्हणून शब्द, स्पर्श. पाणी आपल्याला दिसतं, पाणी आहे म्हणून रूप आहे पाण्याला. तिथं पाणी आहे, इथं अग्नी आहे, इथं भूमी आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून तिथं शब्द, स्पर्श, रूप 3ही गुण आहेत. आणि रससुद्धा रसद्रवीभूत आहे, पाणी रसरूपच आहे. म्हणून जलामध्ये 4 गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि पृथ्वीमध्ये 5ही गुण आहेत. पृथ्वी जड आहे, 5 गुण युक्त पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये शब्दसुद्धा आहे, स्पर्श होतो, पृथ्वी पाय ठेवतो आपण, शब्द, स्पर्श. पृथ्वीचं रूप आपल्याला माहीत आहे, इथं खड्डा आहे, इथं उंच आहे, रूप. पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5ही गुण आहेत. म्हणून शब्द हा गुण कशाचा सांगितला? आकाशाचा गुण आहे. हे तर प्रसिद्धच आहे. म्हणून स्फुरण रूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होतं आणि त्याच्यातच लय पावतं, म्हणून आकाशाचं आहे. व्यान सर्व अंगामध्ये आकाशाप्रमाणे व्यापलेला असतो, म्हणून तो आकाशाचा आहे. श्रोत्र इंद्रिय आकाशाचाच गुण, जो शब्द तो ऐकतो. कान काय करतात? आकाशाचा जो गुण आहे शब्द ते ऐकतात, म्हणून ते आकाशाचे आहेत. आणि वाघ इंद्रिय आकाशाचा गुण जो शब्द याचा उच्चार करतो. वाक्य तोंडानं जी बोलतो आपण ती शब्दाचा उच्चार करतो, ही शब्द आकाशाचा गुण आहे. आणि म्हणून वाघ इंद्रियसुद्धा आकाशाचं सांगितलं. म्हणून आकाशाचे आहे, शब्द आकाशाचा गुण आहे, हे तर प्रसिद्धच आहे. तर आता श्रोत्र इंद्रिय आकाशाचा गुण का सांगितला? श्रोत्र इंद्रिय जी आहे ती तर आकाशाचा गुण सांगितला. मग का सांगितला तो आकाशाचा गुण आहे म्हणून? त्याचं कारण काय? ओम नमः शिवाय. आकाशाचा गुण आहे. हात वरी करा, सगळेच म्यूट उघडू नका ना, हात वरी करा. श्रोत्र इंद्रिय आकाशाचा गुण. हा बोला, काय म्हणाला? ऐकतो म्हणून आकाशाचा गुण आहे. ओम नमः शिवाय. आकाशाचा गुण शब्द आहे. आकाशाचा गुण काय? शब्द आहे. एकच आहे आकाशामध्ये, शब्द आहे. पण आकाशाचा जी शब्द आहे ती कोण ऐकते? स्तोत्र ऐकते, म्हणून ते आकाशाचं आहे. आकाशाचा जो शब्द आहे ती स्तोत्र ऐकत आहे, श्रोत्र इंद्रिय, म्हणून तो श्रोत्र इंद्रिय आकाशाचं सांगितलं. आता वाघ इंद्रिय आकाशाचं का सांगितलं? वाघ इंद्रिय म्हणजे वाक्य बोलणं. वाघ इंद्रिय आकाशाचं का सांगितलं? हात वरी करा, विसरून गेला हात वरी करायचं तुम्ही. सांगा मी नाताई.
हां आकाशाचा आकाशाचा गुण शब्द व त्याचा उच्चार करतो म्हणून वाघेंद्रिय आकाशाचा गुण आहे. ओम नमः शिवाय. वाघ इंद्रिय गुण नाही आकाशाचा. ओम नमः शिवाय. आकाशाचा गुण शब्द आहे. आपण आताच बघितलं की आकाशामध्ये एकच गुण आहे, शब्द. वाघ इंद्रिय गुण नाही आकाशाचा. आकाशाचा गुण शब्द आहे आणि ती शब्द जी आहे ती वाघ इंद्रिय बोलतं. आपण वाक्य बोलतो का नाही? आकाशाचा गुण आहे ती वाघ इंद्रिय बोलतं म्हणून ते आकाशाचा आहे. आणि उच्चार करता आकाशाचे शब्द आकाशाच गुण आहे, प्रसिद्धच आहे. शब्द तर आकाशाचाच गुण आहे. आता वायूची मन, समान, त्वचा, पाणी आदी स्पर्श ही 5 तत्वे वायूची आहेत. आकाशाची तत्वे कोणती कोणती सांगितली? आकाशाची तत्वे कोणती आहेत? ओम नमः शिवाय. स्त्रोत 5 तत्वे आहेत आकाशाची. ओम नमः शिवाय. कोणती तत्वे? ऐकायला आलं? अंतःकरण, हां अंतःकरण, ज्ञान, श्रोत्र, वाचा आणि शब्द ही 5 तत्वे आकाशाची आहेत. ओम नमः शिवाय. ही आकाशाची तत्वे सांगितली. आता वायूची मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही 5 तत्वे वायूची सांगितली. तर शिष्य काय म्हणतो, ही 5 तत्वे वायूचीच असण्याचे कारण काय बरे? जसं ही 5 तत्वे आकाशाचीच असण्याचे कारण काय शिष्याने विचारलं. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे त्याचं कारण. मग ही वायूची सुद्धा तत्वे. शिष्य म्हणतो, काय विचारला प्रश्न शिष्यानं? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. ही पंचतत्वे वायूचीच असण्याचे कारण काय बरे ते मला सांगा. ओम नमः शिवाय. कोणती 5 तत्वे? कोणती तत्वे? वायूची 5 तत्वे असण्याचे कारण काय ते मला सांगा. वायूची तत्वे कोणती आहेत? मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही 5 तत्वे वायूची आहेत. ओम नमः शिवाय. ही 5 तत्वे वायूची असण्याचे कारण काय बरे? असा शिष्यानं पुन्हा प्रश्न केलेला आहे. पुन्हा गुरु सांगतात, मन वायूप्रमाणे चंचल आहे. किती चंचल आहे मन? एका जागेवर थांबतं का मन? वायू जसा एक क्षणसुद्धा एका जागेवर थांबत नाही, सारखा हलत राहतो, फिरत राहतो, तसंच मनसुद्धा थोडा वेळ क्षणभरसुद्धा थांबत नाही. चंचल आहे मनसुद्धा वायूसारखं. म्हणून मन ही वायूप्रमाणे चंचल असल्यामुळं मन वायूचं सांगितलं. म्हणून वायूचे समजावे. समान स्वतः वायू रूप आहे. तो सगळ्या शरीरामध्ये असतो. समान वायू रूप आहे. त्वग इंद्रिय वायूचा गुणच आहे. त्वग इंद्रिय म्हणजे त्वचा. त्वचा तर वायूचा गुण आहे. कोष्टक आपण बघितलेलं आहे. त्यास जाणते. तो गुण आहे, तो स्पर्श त्यास जाणतो. म्हणून हे वायूचे आहे. हस्त इंद्रियापासून वायूचा गुण जो स्पर्श तो होतो, म्हणून ते वायूचे आहे. स्पर्श तर वायूचा गुणच आहे. तू या सर्वांचा साक्षी आहेस. ह्या कोष्टकामध्ये जी आपण बघितलेलं आहे, कोणत्या वाहनावर बसून कोणत्या द्वारात जातं हीच त्याचे गुण सांगितलेले आहेत सगळे. वायूचं आपण जी तेजाचं वायूचं मन समान वाहनावर बसून त्वचा दारात जातं आणि स्पर्श विषय भोग भोगतं आणि पाणी त्याची सेवा करते. ही आपण बघितलं तर हेच ते गुण वायूचे सांगू लागलेले आहेत. कोष्टक जर बघितलं तर 9 ही प्रक्रिया तुम्हाला सहज समजतात. सहज, काहीसुद्धा जास्त करण्याची गरज नाही. म्हणून मन वायूप्रमाणे चंचल आहे. म्हणून वायूचे समजावे. समान स्वतः वायू रूप आहे. समान जो वायू आहे
तो स्वतः वायूच आहे, वायू रूपच आहे त्याचं. म्हणून त्याला वायूचे समजावे. तो इंद्रिय वायूचा गुणच आहे. त्वचाला वायूमुळंच थंड गरम, थंडीच्या दिवसात वायूमुळंच थंडी वाजते. थंड गरम ही त्वचाला स्पर्श जाणवतो, म्हणून ते वायूचे आहे. हस्त इंद्रिय त्याची सेवा करतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणून ते वायूचाच गुण स्पर्श होतो तो, म्हणून ते वायूचे आहे. स्पर्श तर वायूचा गुणच आहे. तू या सर्वांचा साक्षी आहेस. कशाचा साक्षी सांगितला इथं? वायूचा साक्षी सांगितलं. हां, साक्षी कशाला म्हणावं? साक्षीचं लक्षण काय? मंगलताई बोला, साक्षी कोणाला म्हणावं? समीप असावा म्हणजे जवळ असावा, आणि उदासीन म्हणजे आणि उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावा. आणि चैतन्य ज्ञान म्हणजे चैतन्य ज्ञान स्वरूप ज्ञान असावा, चैतन्य स्वरूप असावा. चैतन्य म्हणजेच ज्ञान. ज्ञानाला चैतन्य शब्द आलेला आहे. हो, आलं. मग इथं चैतन्य ज्ञान असा म्हणजे चैतन्य स्वरूप असावा. मंगलताई तसं लिहून घेतलं का? तसं लिहून घेतलंय का? चैतन्य नाही, काय लिहिले? साक्षी म्हणजे समीप असावा, जवळ असावा. उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावा. आणि चैतन्य ज्ञान म्हणजे स्वरूप असावा असं गेले. चैतन्य स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. समीप त्याच्यामध्ये समीप असावा म्हणजे त्या कंसामध्ये जवळ असावा असं लिहा. समीप कंसामध्ये जवळ असावा. उदासीन कंसामध्ये राग द्वेष रहित असावा. समीप म्हणजेच जवळ असावा. उदासीन म्हणजेच राग द्वेष रहित असावा. ती दोन शब्द जे आहेत ते एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. समीप म्हणजेच जवळ. समीप आणि जवळ काय वेगळं वेगळं नाही. म्हणून समीप लिहायचं, कंसात जवळ लिहायचं. राग द्वेष रहित जी चैतन्य. हा, उदासीन लिहून कंसात राग द्वेष रहित लिहायचं आणि चैतन्य स्वरूप लिहायचं. चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. चैतन्य स्वरूप आणि कंसामध्ये ज्ञान स्वरूप. चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. मग ह्याचा साक्षी आहे. इथं कशाचा साक्षी सांगितला? साक्षी कशाचा सांगितला? वायूचा. वायूचा. कोण साक्षी वायूचा? कोण आहे साक्षी वायूचा? कोणाचा आत्मा? मी आत्मा म्हणायचं. प्रत्येक वेळी आत्मा म्हणताना मी आत्मा म्हणायचं. नुसतं आत्मा म्हणजे कुणाचा आत्मा? आपलं ज्ञान करायचं नाही. मी आत्मा याचा साक्षी आहे. त्याला मी म्हणत नाही, दुसऱ्याला तुम्ही म्हणतो. ते लक्षात यायला दुसऱ्याला मी म्हणतो. प्रत्येक वेळी साक्षी म्हणलं की मी म्हणायचं. आत्मा नुसतं म्हणायचं नाही. आत्मा म्हणजे लोकांचा बी आत्मा झाला. दुसऱ्याचं ज्ञान आपल्याला करायचंच नाही. आपलं करून घ्यायचंय ज्ञान. मी कोण आहे? आपण काय म्हणतो? त्याचा जीव गेला म्हणतो. जीव मेला म्हणत नाही, आपण गेला म्हणतो. ती मरत कधीच नाही, जातो येतो, म्हणून गेला म्हणतो. मी आत्मा आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. राहिलेला विषय आपण उद्या बघणार आहोत. जे योग्य शब्द सुटले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य मुखातून शब्द गेले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.